नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करूयात एका मोठ्या राजकीय बातमीनं. आताच्या घडीची सर्वात मोठी राजकीय बातमी आणि सत्तांतराच्या नंतरची सर्वात मोठी कबुली जी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. राज्यातल्या सत्तांतरामध्ये आपली भूमिका असल्याचं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं आणि त्याची कबुली दिली आहे. न्यूज 18 नेटवर्कच्या टाउन हॉल या कार्यक्रमामध्ये खास एक्सक्लुझिव्ह मुलाखत देताना त्यांनी ही कबुली दिलेली आहे. राज्यातल्या सत्तांतरावरील आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे. ठाकरे सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली अशी कबुली खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सत्तांतरामध्ये मी चाणक्य नाही, पण सत्तांतरामध्ये माझा वाटा होता असं फडणवीसांनी म्हटलंय. अमित शाह आणि JP नड्डा यांनी या सत्तांतरात मदत केल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. त्यामुळे आतापर्यंत जे काही राज्यामध्ये घडलं सत्तांतर, त्या सत्तांतराशी भाजपचा संबंध नाही हे वारंवार सांगितलं गेलं. पण आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी कबुली दिली आहे, राजकीय कबुली दिली आहे की हो, राज्यातल्या या सत्तांतरामध्ये माझी भूमिका होती. ऐकूयात ते नेमकं काय म्हणाले. अच्छा, ये कई लोग ये भी कहते हैं कि ये जो पलट हुआ है उसके भी चाणक्य आप ही हैं. देखिए, मैं चाणक्य वगैरह तो नहीं हूँ, लेकिन मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित ही ये जो सारा हुआ है इसमें एक मेरा अपना रोल रहा है और हमारे सेंट्रल के नेताओं का उसमें बहुत साथ मुझे मिला. विशेष रूप से हमारे जो गृह मंत्री है अमित भाई शाह, वो बहुत ताकत के साथ हमारे साथ इस सारे ट्रांजिशन में हमारे पीछे खड़े थे. और मोदी जी का आशीर्वाद तो हमको था ही, लेकिन मोदी जी नॉर्मली इस प्रकार की गतिविधियों में सहभागी नहीं होते हैं. उनका आशीर्वाद हमको पूरे तरीके से था और मैं ऐसा मानता हूँ कि उसी के कारण देखिए ये जो सारे लोग हमारे साथ आए ना, इनका ये फेथ है कि मोदी जी के नेतृत्व में ही देश आगे जा सकता है. देखिए, चाणक्य वगैरह तो छोड़ दीजिए, पर कौन एक व्यक्ति जिम्मेदार है इस परिवर्तन के लिए, ऐसा आप मुझे पूछेंगे तो मैं कहूँगा उद्धव ठाकरे. अच्छा, हाँ, तो क्रेडिट उनको ही उनको ही क्रेडिट है, क्योंकि न वो हमसे इस प्रकार से गठबंधन तोड़ते, न वो इस प्रकार की कमज़ोर सरकार चलाते, न उनकी पार्टी में वो अनपॉपुलर होते, न उनकी पार्टी के MLAs उनके साथ गठबंधन तोड़ते. ये कुछ नहीं होता अगर वो हमारे से नहीं जाते. तो इसके लिए असली जिम्मेदार तो उद्धव ठाकरे जी है. उन्होंने जो परिस्थितियां तैयार की, जब उनकी पार्टी में उनके सारे MLAs को लगने लगा कि हमारा वजूद क्या है, और हम तो बाला साहब ठाकरे जी के नेतृत्व में हिंदुत्व के लिए लड़ते रहे, और उन्हीं बाला साहब ठाकरे जी को आज जनाब बाला साहब ठाकरे कहना पड़ता है और उर्दू में कैलेंडर छापना पड़ता है. तो ये तो कभी इस प्रकार का तुष्टीकरण, देखिए भाषा का सवाल नहीं होता, तुष्टीकरण का सवाल होता है. इस प्रकार का तुष्टीकरण तो कभी शिवसेना ने किया नहीं है. तो किस मुंह से हम वोट मांगने के लिए जाएंगे. और वो ये भी देख रहे थे कि लगातार उनके बलबूते पर, उनके भरोसे, उनके कांधों पर चलकर कांग्रेस NCP मजबूत हो रही थी. तो मुझे लगता है कि अब ऐसी परिस्थितियां जब होती है तो हम तो पॉलिटिकल पार्टी है, फायदा तो उसका लेंगे हम. निश्चित ही हमने लिया. तो लेकिन ये जो सारा तैयार हुआ, ये कोई एक दिन में तैयार नहीं हुआ. ये ओवर अ पीरियड ऑफ टाइम उनके साथ जो अन्याय हुआ, उस अन्याय के बाद वो हमारे साथ आए. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी राजकीय बातमी, सगळ्यात मोठी राजकीय कबुली म्हणावी लागेल जी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी, प्रतिक्रिया देण्यासाठी आता आपल्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ते सचिन अहिर जोडले गेलेले आहेत. सचिनजी, तुम्ही ऐकलं असेल देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले. पडद्याच्या मागे काय घडलं हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी पडद्यामागे जे घडलं त्यात आपली भूमिका होती, आज त्यांनी पहिल्यांदा कबूल केलेलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया. आमच्यासाठी काही नवीन नाही आहे, परंतु राज्याला तरी देखील आता हे स्पष्ट झालं की जे काही आम्ही वारंवार बोलत होतो ह्या मागचे सूत्रधार कोण आहेत हे आता त्यांच्या तोंडानेच कबुली करतायत. ठीक आहे, पॉलिटिकल गेन घेण्यासाठी
काही वेळी काही गोष्टी गमती जमती करावी लागतात, पण आता तर त्यांनी एवढं पण कबूल केलंय की आम्ही ह्याचा पॉलिटिकल फायदा घेतलेला आहे. फक्त एकच गोष्ट जे त्यांनी बोलताना सांगितलं, जे अनरेस्ट होत होता, अन्याय होत होता, हे क्रिएट करण्याचं काम गेल्या 6 महिन्यापासून ते सातत्याने करत होते. आणि ती दुर्दैवाची गोष्ट आहे की अन्यायाच्या विरुद्ध जर क्रिएट करून घेण्यामध्ये जरी ते यशस्वी झाले असेल असं त्यांचा जो दावा होता, पण त्यांनी तशी परिस्थिती आणली. मग वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या यंत्रणाचा वापर, वेगवेगळ्या माध्यमातून हमीश देणं आणि वेगवेगळ्या म्हणजे बुळतप्प्याचे बळी पडून दुर्दैवाने काही मंडळी सत्तांतरामध्ये सहभागी झालेले आहेत. पण महाराष्ट्र ह्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय की गेले 2.5 वर्ष जे राज्याचे प्रमुख या नात्याने ज्यांनी या सक्षम रीतीने राज्य सांभाळण्याचं काम केलं आणि अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी कोण कोणाला भेटत नव्हता, बघत नव्हता, त्यावेळी त्यांनी नेतृत्व दिलं. ते नेतृत्व कशा पद्धतीने खाली पाडण्याचा प्रयत्न केलेला हे महाराष्ट्रातली जनता पण देखील बघते. पण सचिन भाऊ, एक मुद्दा त्यांनी हा सुद्धा मांडला ना. एका बाजूला ते जेव्हा मान्य करतायत की हो यात माझी भूमिका होती, तेव्हा दुसऱ्या बाजूला या सगळ्याला जबाबदार कोण आहे याचं सगळं क्रेडिट तर त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेलं आहे. उद्धव ठाकरे चुकत गेले आणि त्याचा राजकीय फायदा त्यांनी घेतला. राजकारणात असंच घडत असतं आणि राजकारणामध्ये जर त्यांनी त्याचा फायदा घेतला असेल तर तुमची सुद्धा चूक आहे हे जाणवत नाही का तुम्हाला? अजिबात नाही. कारण जसं आपण पाहिलं असेल की या अगोदर त्यांनी सांगितलं की संजय राऊतांचे आभार मानले पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं. आज ते उद्धवजींच्या बद्दल बोलतायत. आपण पॉलिटिकल ज्यावेळी सिनारिओ ज्यावेळी अशा गोष्टी होत असतात त्यावेळी आपण हेही पाहिलं असेल की क्रेडिबिलिटी हा एक महत्वाचा भाग असतो. आता जी गेलेली आहे त्यांची क्रेडिबिलिटी तुम्हीच बघा ना की जे पहिले जे 15-17 आमदार गेले, त्यानंतर मग काही लोक गेले जे आज गव्यस्फोट केलेला आहे. त्यांनी अजून थोडा करायला पाहिजे होता की बाबा बाकीचे आमदार कोणाच्या सांगण्यावरून गेले, कसे गेलेत, त्यांना काय हमी दिली गेली, काय गेली. तर हे स्पष्ट झालं. आता याचा अर्थच असा आहे की ड्रायव्ह इन बाय बीजेपी हा पूर्ण एकंदरीत प्लॅन चालला होता. काही गट म्हणून तयार जरी करून गेले असतील तरी देखील ओव्हरऑल तुम्ही पाहिलं असेल की ह्याच्यात प्राबल्य प्रभाव हा बीजेपीचाच राहिलेला आहे. आणि हे पुढे भविष्यकाळामध्ये किती काळ टिकेल हाही एक प्रश्न होणार आहे ना. कारण शेवटी जे इंडिव्हिज्युअल आहेत ते आज त्यांना असं वाटत असेल की बाबा काही आपल्या कमतरता आहेत म्हणून आपल्याला हे निर्णय घ्यावा लागेल. ज्यावेळी ते पूर्ण रीतीने सक्षम होतील. पण सचिन भाऊ हे सगळं ठीक आहे. आता तुम्ही त्यांच्यावरती आरोप करत असाल पण तुमच्याकडे पण संधी होती ना. तुमचे जेव्हा 28 आमदार गेलेले होते सुरुवातीचे, त्याच्यानंतर हे डॅमेज कंट्रोल करणं तुमच्या हातात होतं. तुम्हाला सांगून लोक गेले, तुमच्या बैठकीत बसून लोक गेले, तुम्ही सुद्धा त्यांना थांबवू शकला नाही, विश्वास देऊ शकला नाहीत. याच्याबद्दल सुद्धा लोक बोलतील ना, तुम्हाला प्रश्न विचारतील ना. ज्यावेळी बोलतील त्यावेळी त्याचं सुस्पष्ट उत्तर आहेत. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल की आता आम्ही नाही, जनताच बोलायला लागलेली आहे की एवढं काय अडलं होतं, एवढं काय अडचणीचे विषय होते जे त्यांना आज होत आहेत. आज एका बाजूला ते सांगत होते की राष्ट्रवादीकडनं आम्हाला त्रास निधी मिळत नाही. आज जे मंत्रिमंडळामध्ये ज्यांना जे पदं मिळालेली आहेत तीच पदं मिळाली आहेत उलटा. ठीक आहे, धन्यवाद सचिन भाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर शिवसेना या सगळ्याबद्दल सातत्यानं जे आरोप करत होती त्या संदर्भात आज पहिल्यांदाच एक जाहीर कबुली देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून की राज्यातल्या या सत्ता नाट्यामध्ये आपली राजकीय भूमिका होती. हो, भाजपनं त्याचा राजकीय फायदा घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवरती आज भाष्य केलेलं आहे न्यूज 18 नेटवर्कच्या या कार्यक्रमामध्ये. जाणून घेऊयात फडणवीस काय म्हणाले. पहली बात तो ये है कि एकनाथ जी मुख्यमंत्री बनेंगे, ये बात तो मुझे पहले से पता थी, ये तय थी, क्योंकि इसको तय करने वाले जो लोग थे उसमें से एक मैं था. ये प्रपोजल ही ओरिजिनली मेरा था और पार्टी से मैंने बातचीत की थी और पार्टी ने उसको मान्यता दी थी. तो इसलिए इसमें तो कोई दो राय नहीं थी कि मैं मुख्यमंत्री नहीं बनने वाला हूँ. हाँ, उस समय मैं ये मानता था कि मैं बाहर रह के काम करूँगा. तो पार्टी ने मुझे ये कहा कि बाहर रह के सरकार नहीं चलती है. और पार्टी ने बहुत सटीक बात कही. उन्होंने कहा कि एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी हम नहीं तैयार करना चाहते. एनएसी जैसा नहीं होना चाहिए, वो नहीं होना चाहिए. तो इसलिए हमको ये लगता है कि सरकार को ताकत देने के लिए आपने सरकार में जाना चाहिए. तो मैंने कहा ठीक है, जो पार्टी कहेगी. कि ये एकनाथ जी से संपर्क जब हुआ और आपकी बातचीत चल रही थी, सरकार जिनकी थी उनको खबर तक नहीं लगी, ऐसा कैसे हुआ? ऐसा ही होता है भाई साहब. इसलिए तो जब मुझे कई बार अपने भाषणों में
माननीय उद्धव जी कहते थे मेरी सरकार गिरा के दिखाओ, मेरी सरकार गिरा के दिखाओ, तो एक दिन मैंने कह दिया भाई साहब जिस दिन सरकार गिरेगी आपको पता ही नहीं चलेगा। और वैसे ही हुआ, 40-50 लोग चले गए, पता ही नहीं है उनको कि उनके नाक के तले 40-50 लोग चले गए। ऐसा ही होता है, ऐसा ही होता है। पर देवेंद्र जी कहीं ऐसा तो नहीं कि तुमने युति तोड़ी तो मैं तुम्हारी पार्टी तोड़ दूंगा, ऐसा तो नहीं था आपने? देखिए एक बात तो पक्की है कि जिस दिन हमारी पीठ में उन्होंने खंजर घोंपा उस दिन से ये तो तय था कि इसका जवाब मिलेगा। अब किस प्रकार से मिलेगा ये तो तय नहीं था, वो तो परिस्थितियां बनती गई। और पार्टी तोड़ने का जहां तक सवाल है, मैं वापस कहता हूं इस पार्टी को तोड़ने के लिए एक ही व्यक्ति जिम्मेदार है, वो है माननीय उद्धव जी ठाकरे, दूसरा कोई जिम्मेदार नहीं। कोविड अच्छे से मैनेज हुआ कि नहीं पता नहीं, पर कुछ इंटरनेशनल अखबारों में न्यूज़ अच्छे से मैनेज हुई, वो मैंने देखा। और ये भी मैंने देखा कि जिसने कोविड के मैनेजमेंट पर प्रश्न पूछा उनको जेल भी जाना पड़ा। ऐसे कई मेरे जर्नलिस्ट पत्रकार मित्र हैं कि जो जेल में जाते हुए हमने देखे। आगे जाके अगर नेशनल रोल कुछ अगर आप करना चाहेंगे तो क्या करना चाहेंगे? देखिए कोई गोल है? देखिए महाराष्ट्र विल आल्सो कंट्रीब्यूट टू द कंट्री, देयर इज अ बिग रोल। अब आप भी नागपुर वासी हैं, अब नागपुर से तो कितने लोग वहां गए हैं, जितनी सड़कें हम देख रहे हैं वो भी एक नागपुर वासी के नेतृत्व में ही बन रही हैं, गडकरी जी हैं। तो मैं आपसे पूछ रहा हूँ, देखिए इसीलिए तो वहाँ अभी आवश्यकता नहीं है, अभी तो महाराष्ट्र में आवश्यकता है, तो महाराष्ट्र में मैं काम कर रहा हूँ। अब वहाँ मैं क्या जाऊँ और कब जाऊँ और क्या रोल करूँ, पार्टी जिस दिन तय करेगी उस दिन चला जाऊँगा। आज तो पार्टी ने तय किया है कि मैंने महाराष्ट्र में रहना है, तो आज कल की चिंता क्यों करूँ और दिल्ली की चिंता क्यों करूँ, आज तो महाराष्ट्र की चिंता करूँगा। तर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता एका बाजूला शिंदे गट, दुसऱ्या बाजूला ठाकरे गट, या दोन गटांमधला राजकीय संघर्ष आहे। त्यात भाजप सातत्याने ठाकरे गटाला आरोपांच्या खिंडीमध्ये गाठण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळेच टार्गेटवर सध्या शिंदे गट आणि भाजपच्या ठाकरे आहेत। सत्ताधाऱ्यांच्या रडारवर ठाकरे पिता पुत्र, ठाकरेंची पंचिंग बॅग केल्याचा आरोप, ठाकरेंवर नाहक आरोप करत असल्याचा सेनेचा दावा। दिवसा काय चालायचं, रात्री काय चालायचं, रात्रीच्या अंधारात काय चालायचं, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेंनी मागितली पाहिजे। महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही, आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे। सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलतायत, त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नाही। महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरू आहे। सुरुवातीला शिंदे गटाकडून टीका केली जात नव्हती, पण आता शिंदे गटाचे नेतेही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकेची संधी सोडत नाही। ठाकरे पिता पुत्रांची सत्ताधाऱ्यांनी पंचिंग बॅग केल्याचं शिवसेनेचे नेते आता सांगू लागले। काही मंडळी ही न्यूसेन्स आहे, म्हणजे उचलली जीप की लावली टाळ्याला, आणि कुठूनही उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना एक पंचिंग बॅग आता ते झालेले आहेत। म्हणजे उठसूट यांच्याबद्दल बोलायचं आणि स्वतःचा हसं करून घ्यायचं, ही असली मंडळी आहे। आणि ह्यांचे बोलवते धनी कोण आहेत हे देखील आता लोकांना समजलंय। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या टीकेच्या मार्याला आपापल्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचा हा प्रयत्न तोकडा पडताना दिसतोय। पडझडीतून पक्ष वाचवण्याची पिता पुत्रांची धडपड सुरू असताना त्यांना शाब्दिक हल्ला करून ठाकरेंना घायाळ करण्याचा हा माइंड गेम यशस्वी होणार का? ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या टीकेला जशास तसं उत्तर देणार का, हे पाहावं लागणार आहे। प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। भाजप आमदार नितेश राणेंनी अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे। श्रीरामपूरमधल्या, अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमधल्या लव जिहादचा जो मुद्दा तिथं गाजतोय त्याच्या विरोधात त्यांनी आज आवाज उठवला, मोर्चा काढला। या मोर्चाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा मिळाला, पण याच मोर्चाच्या दरम्यान
नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल हिंदू हृदय सम्राट म्हणून. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. श्रीरामपूरमध्ये आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. लव जिहाद, धर्मांतर आणि आदिवासी तरुणींचं अपहरण या मुद्द्यांच्या निषेधार्थ अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात दीपक बर्डेंचा मुद्दा सुद्धा उपस्थित करण्यात आला. दीपक बर्डे या तरुणानं 2 महिन्यांपूर्वी मुस्लिम तरुणीशी विवाह केला, मात्र त्याचं अपहरण करून घातपात केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 15 दिवस उलटूनही त्याचा तपास लागलेला नाही. त्यामुळे नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शांत पद्धतीने मोर्चा काढतोय म्हणजे काय आम्ही षंड नाही आहोत. एक लक्षात ठेवा, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आम्हाला शिकवलंय अंगावर आले तर शिंगावर घ्या. म्हणून एक प्रत्येकाला सांगून ठेवतो, यापुढे कुठल्याही माझ्या हिंदू मुलावर वाकडे नजरेने पाहिलं तर तू परत सुखरूप घरी जाणार नाही. एवढं तू एक लक्षात ठेवून डोळे बघायचे. श्रीरामपूर शहर आणि परिसरात लव जिहादचा मुद्दा प्रचंड प्रमाणात गाजतोय. सुमारे 15 मुलींचं धर्मांतर करून नंतर त्यांना वाम मार्गाला लावण्यात आल्याची प्रकरणं उघड झाली आहेत. त्यातच दीपक बर्डेचा ठाव ठिकाणा लागत नसल्यानं स्थानिक नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय. त्यामुळे नागरिकांनी नितेश राणेंच्या नेतृत्वात मोर्चात सहभागी होऊन त्यांचा रोष दाखवून दिलाय. आता महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे, त्यामुळे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा सूचक इशारा नितेश राणेंनी दिलाय. हिंदू धर्माला कोणीही वाकड्या नजरेने पाहू नका. आमच्या माता भगिनी जेव्हा रस्त्यावर चालतात, जे कोण या धर्मांतर विरोधी अगर आवाज उचलत असेल तर त्यांना मॉब किंवा लोक गोळा होऊन त्यांना धमकवण्याचं काम केलं जातं. या गोष्टी खपवून घेणार नाही. श्रीरामपूरसह अनेक शहरात लव जिहादचा मुद्दा तापलाय. सामाजिक सौहार्दाच्या दृष्टीनं हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास करून सूत्रधारांना गजाड करण्याची गरज आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, श्रीरामपूर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र. औरंगाबाद मधली यूट्यूबर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध असलेली बिनधास्त काव्या ही बेपत्ता झालेली होती. पण औरंगाबादसह सोशल मीडियात त्यानंतर खळबळ उडाल्यानंतर अखेर RPF पोलिसांच्या मदतीनं बिनधास्त काव्या मध्य प्रदेशातल्या इटारसीमध्ये सापडलेली आहे. इटारसी ते भोपाळ दरम्यान तिचा शोध लागलाय. औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध यूट्यूबर बिनधास्त काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली होती. मित्र कुटुंबियांकडे तिची विचारपूस केली असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांमध्ये मोठी खळबळ उडालेली होती. मात्र अखेर तिचा शोध लागल्यानं पोलिसांसह तिच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सदरची मुलगी ही इटारसी येथे मिळून आलेली आहे. ती ट्रेननं जात होती आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना या सगळ्या गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली होती की ती ट्रेननं जात आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. माननीय पोलीस आयुक्त साहेब यांनी तिथलचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी संपर्क करून सर्व टीम, रेल्वेची सर्व टीम कामाला लावली आणि अतिशय ती इटारसी या ठिकाणी ती मिळून आलेली आहे. तिथं तिथं पोलीस स्टाफच्या सध्या ती ताब्यात वगैरे आहे. काव्या बिनधास्त होती, पण पोलिसांसह सगळ्यांनाच तिनं कामाला लावलेलं होतं. सगळ्यांना टेन्शनमध्ये टाकलं होतं, पण अखेर सापडली. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आपल्याला जाणून घ्यायच्यात महाराष्ट्रातल्या इतर काही शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या. यानंतर बातमी आहे राज्याच्या राजकारणातली एका वक्तव्याची. हे वक्तव्य केलंय भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आणि ते वक्तव्य आहे महाराष्ट्राच्या नव्या हिंदू हृदय सम्राटाबद्दल.
हिंदू हृदय सम्राट हा शब्द आतापर्यंत एका व्यक्तीबद्दल वापरला जायचा महाराष्ट्रात, ते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल। बाळासाहेबांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये दुसरा हिंदू हृदय सम्राट कोण हे आपापल्या पद्धतीने आपापल्या नेत्याला ठरवण्याचा प्रयत्न सुरू होतो। तो कधी उद्धव ठाकरेंच्या बद्दल होतो, तो कधी राज ठाकरेंच्या बद्दल होतो, आणि आता तो देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नितेश राणेंनी केलेला आहे। स्वाभाविक आहे, राजकारण तर तापणार आणि चर्चा तर होणारच। हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा। राज्यात नवीन हिंदू हृदय सम्राट फडणवीस यांना हिंदू हृदय सम्राटची उपाधी। नितेश राणेंकडून हिंदू हृदय सम्राट उल्लेख। हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। बाळासाहेब ठाकरेंनंतर नवा हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आता नवी जबाबदारी पडली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणेंनी हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केला। राज्यात आणि देशात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणून परिचित होते। मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण केलं। यामध्ये त्यांना यशही आलं। 90च्या दशकात हिंदुत्वाचा अंगीकार करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट झाले। शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांच्या आक्रमक हिंदुत्वामुळे हिंदू हृदय सम्राट ही उपाधी देण्यात आली। तर राज ठाकरेंनी मनसे अध्यक्ष ते हिंदू जननायक असा प्रवास करताना अंगावर भगवी शाल घेतली। या तीन नेत्यांसोबत आता देवेंद्र फडणवीसही हिंदू हृदय सम्राट झाले। आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं। म्हणून कुठलाही अधिकारी कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेने बघेल तर त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत, हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा। श्रीरामपूर मध्ये लव जिहाद आणि आदिवासी तरुणाचं अपहरण झाल्याच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी नितेश राणेंनी आक्रमक हिंदुत्वाचा नारा दिला, तर दुसरीकडे शिवसेनेनं नितेश राणेंना अधिक महत्त्व न देता एक प्रकारे त्यांचा उपहास केला। भारतीय जनता पार्टीने काही हास्य कलाकार तयार केले, मग ते राणा असतील, राणे असतील, की ही काही मंडळी ही न्यूसेन्स आहे। म्हणजे उचलली जीप की लावली टाळ्याला, आणि कुठूनही उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना एक पंचिंग बॅग आता ते झालेले आहेत। म्हणजे उठसूट यांच्याबद्दल बोलायचं आणि स्वतःचा हसं करून घ्यायचं, ही असली मंडळी आहे। राज्यात लवकरच पालिका निवडणुका होणार आहेत, त्या पाठोपाठ झेडपीच्या निवडणुका आहेत, तर 1.25 वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू होतील। या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी नवे हिंदू हृदय सम्राट मैदानात उतरवले आहेत। आता त्यांना मतदार कसा प्रतिसाद देतात हे लवकरच स्पष्ट होईल। श्रीरामपूरहून हरीश दिमोटे आणि मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यात हिंदुत्ववादी पक्षांमध्ये सुरू असलेली चढाओढ, त्याच्यातली स्पर्धा आणि आता हिंदुत्ववादी नेता होण्यासाठी सुद्धा नेत्यांमधली स्पर्धा, त्यामुळे स्पेस कोण काबीज करणार हे पाहावं लागेल। दरम्यान हा वाद निर्माण झाला आणखीन एक, तो म्हणजे मुंबईतला एका कबरीचा वाद। याकूब मेनन जो दहशतवादी होता, पण त्याच्या कबरीचा वाद पेटलेला आहे आणि आता या कबरीच्या वादाला राजकीय वळण सुद्धा मिळालेलं आहे। आज मुंबईच्या महापौर, शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांचा हा एक व्हिडिओ जो समोर आला, त्यानंतर एक राजकारण पेटलेला आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झालेली आहेत आणि एकमेकांना राजकीय दृष्ट्या खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरू झालाय। पाहूया एक खास रिपोर्ट। याकूबच्या कबरीवरून पेटलं राजकारण।
शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा. रौफ मेमनच्या फोटोमुळे वादाची ठिणगी. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीवरून आता शिवसेना आणि भाजपात वादाचा नवा अंक सुरू झालाय. त्याला कारणीभूत ठरलाय हा जुना व्हिडिओ. शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीत आयोजित एका बैठकीत याकूबचा चुलत भाऊ रौफ मेमनना हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरून भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधलाय. ज्या रजा अकॅडमीने आमच्या महाराष्ट्रामध्ये राजरोज पद्धतीने दंगली घडवल्या आहे त्या सगळ्या लोकांबरोबर आणि त्यांचे पक्षप्रमुखच मांडीला मांडी लावून बसत असतील तर किशोरी पेडणेकरांनी केले तर आश्चर्य करण्याचे सारखं वाटावं नाही. जसा नेता तसा कार्यकर्ता, जसे उद्धव ठाकरे तसे किशोरी पेडणेकर, त्याच्यामध्ये आश्चर्य करण्याची काय गोष्ट आहे. मुंबईच्या मरीन लाईन्स परिसरात बडा कब्रस्तान असून तिथं याकूब मेमनची कबर आहे. या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं असून त्याभोवती खास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही बाब उघड झाल्यानंतर महापालिकेनं विद्युत दिवे हटवले तर इकडे भाजपनं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकारच्या काळात या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. तो वाद शमतो न शमतो तोच हा व्हिडिओ समोर आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. त्या व्हायरल व्हिडिओवरून शिवसेनेनंही भाजपवर पलटवार केलाय. ते जे कोण रौफ मेमन आहेत ते काय मला एकट्याला भेटलेले नाहीयेत. तिथे 50-60 लोक उपस्थित आहेत. हे खोटे आरोप आहेत. जर माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अकेला एकटे ते त्यांना गुच्छ देत आहेत, त्यांना भेटतायत, त्याची उत्तरं मग कोणी द्यायची. याकूबच्या कबरीवरून शिवसेना आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पण कबरीच्या सुशोभीकरणाला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेतल्या 40 आमदारांनी बंड केलं. महाविकास आघाडी सरकार कोसळलं. नवं सरकार आलं, सत्तांतर झालं, पण तरी सुद्धा शिवसेनेमध्ये उरल्या सुरलेल्या ठाकरे गटातल्या त्या आमदारांना अजून सुद्धा ऑफर जात आहेत अशा प्रकारचा आरोप केलाय शिवसेनेच्या ठाकरे गटातल्या एका आमदारांनी. आणि हा गौप्यस्फोट शिंदे गटावर आरोप करताना त्यांनी केलेला आहे. उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी हा आरोप केलाय. कितीही ऑफर आल्या तरी शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तुळजापूरच्या युवा सेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. कैलास पाटील यांनी आज हा गौप्यस्फोट केल्यानंतर अजूनही शिवसेनेतल्या ठाकरे गटाच्या आमदारांना शिंदे गटाकडून ऑफर जात असल्याचं यातून समोर आलंय. ज्यांनी आपल्याला ओळख निर्माण करून दिली, शिवसेना या 4 शब्दामुळे आपली ओळख निर्माण झाली आणि ज्यांनी आपल्याला ही ओळख निर्माण करून दिली ह्या त्यांच्याशी प्रार्थना कधी करायची नाही. त्यामुळे किती दबाव आला, किती आमिष आली किंवा काही जरी झालं तिथून पुढच्या काळाची अजूनही हे प्रकार चालूच आहे वेगवेगळ्या माध्यमातून. अजूनही मला सांगायचा उद्देश हाच होता की वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी काही सहकारी आमदार किंवा बाकीच्याकडनं अजूनही निरोप येतात असं मला सांगायचं होतं. काय नेमकं निरोप काय? मग आता निरोप काय सगळे सांगायचे काय मला सांगायचं, मला एकच सांगायचं होतं, काही झालं निरोप आले किंवा काही जरी झालं तर आम्ही शिवसेनेसोबत आहेत आणि उद्धव साहेबांसोबत आहेत, मला एवढं सांगायचं. यानंतर बातमी आहे ती म्हणजे दिल्ली वारीची. ही दिल्ली वारी केली आहे संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी. सुनील राऊत दिल्लीत गेले कारण त्यांनी सांगितलं की संजय राऊतांच्या घराची पाहणी करण्यासाठी मी गेलो होतो, पण जेव्हा संजय राऊत हे आर्थर रोड जेलमध्ये आहेत तेव्हा सुनील राऊतांची दिल्ली वारी निश्चितपणे चर्चेचा विषय ठरली. पाहूया खास रिपोर्ट. संजय राऊतांसाठी भावाची धावाधाव. सुनील राऊतांची दिल्ली वारी. सुनील राऊत दिल्लीला कुणाला भेटणार? शिवसेना खासदार सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी सुरू आहे.
संजय राऊत नजीकच्या काळात जेलबाहेर येण्याची शक्यता मावळल्यानं आता त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी धावाधाव सुरू केली आहे। आमदार सुनील राऊत दिल्लीत आले, ते दिल्लीत कुणाला भेटणार आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे। सुनील राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय सांगितलं तुम्हीच ऐका। दिल्लीला राऊत साहेबांचं घर आहे आणि 1.5-2 महिने इथे कोण न आल्यामुळे थोडंसं मी म्हणलं आपण जाऊया, भेटूया, आपले जे ते सर्व काम करतात आपले सर्व PI साहेबांचे थोडीशी साफसफाई असते, क्लीननेस असतं, केली की नाही चेक करावं, नाही तर कसं असतं की 2 महिने कोण आला नाही तर ती अवस्था खराब होऊन जाते, म्हणून फक्त मी चेक करायला इथे आलो। दिल्लीत येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावल्याचंही सुनील राऊत यांनी स्वतःहूनच सांगितलं। मातोश्रीला मी गेलो होतो, आता उद्धव साहेब माझे कुटुंब प्रमुख आहेत सध्या, त्यामुळे त्यांना मी रोज भेटत असतो आणि ते रोज मला फोन करत असतात की बाबा संजय राऊत आता चुकीच्या कारणास्तव ज्यांना अटक केलेली आहे, त्यामुळे आज ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे ती की रोज मला फोन करणं, माझ्या घरी फोन करणं, माझ्या घरच्यांची काळजी घेण्याचं काम त्यांचं आणि ते करत असतात आणि त्यामुळे त्यांना मी भेटणे स्वाभाविक आहे। संजय राऊतांच्या घराच्या देखभालीचं कारण जरी सुनील राऊत सांगत असले तरी ते पटण्यासारखं नाही। सुनील राऊतांच्या या दिल्ली दौऱ्यातून काही निष्पन्न होईल का हे पाहावं लागणार आहे। प्रशांत लीला रामदास सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय मुलुख महाराष्ट्र। यानंतर बातमी आहे पावसाच्या संदर्भातली, मूलभूत सुविधांच्या संदर्भातली। बीड जिल्हा हा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण या बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातलं खडकवाडी एक असं गाव आहे जिथं स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा पक्का पूल आणि रस्ता नाहीये। नदीवर पूल नाही, त्यामुळे पुराच्या पाण्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींची तर पार पंचायत होऊन जाते। सरकार दरबारी अनेक वेळा निवेदनं दिली गेली। रखडलेल्या पुलानं धोकादायक पुराच्या पाण्यातून प्रवास करताना गावकऱ्यांची दमछाक होतीये, पण जाग येईल कुणाला? पावसाळ्यात एखादा आजारी पडला तर दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत जगेल की नाही याची शाश्वती नाही। त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर पूल आणि रस्ता बांधावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते।